नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 15 मधून भारतीय जनता पक्षाने आपले 4 अनुभवी आणि तगडे उमेदवार मैदानात उतरवलेत। 15 अ मधून शुभांगी पाटील, 15 ब मधून शशिकला पाटील, 15 क मधून उषा भोईर आणि 15 ड मधून रामचंद्र घरत या 4 सक्षम नेतृत्वांना संधी देण्यात आली आहे। या उमेदवारांनी कोपरी गाव परिसरात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन निवडणुकीच्या प्रचाराला गती दिली। यावेळी रामचंद्र घरत, उषा भोईर आणि शशिकला पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या अपेक्षा देखील जाणून घेतल्या आणि भाजपच्या विकास कामांची माहिती पोहोचवली। घराघरात जातोय, घराघरातला रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे। प्रत्येकाला फक्त एकच समजावून सांगायला लागते की 4 उमेदवार आहोत आणि 4 मतदान करायचे आहे। एवढं झालं की पुढचं ते अगोदरच बोलतात की आम्हाला कमलावर बटन दाबायचं आहे। म्हणजे रिस्पॉन्स इतका चांगला आहे कोपरी गावामध्ये की निश्चितच उषाताई यांच्या या कामाच्या माध्यमातून, त्यांनी केलेल्या विकासाच्या माध्यमातून अतिशय मोठी मुसडी आम्ही या गावातून मारू असं आम्हाला आत्ताच्या या अनुभवावरून दिसतं आहे। त्याच्यामुळे मला निश्चित त्याचा एक गोष्टीचा आनंद आहे की भारतीय जनता पार्टीचे आमचे 4ही उमेदवार अतिशय चांगल्या प्रचंड मताने इथून आघाडी घेतील असा विश्वास आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक लागलेले आहेत। 15 तारखेला निवडणुका आहेत आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे पहिले आभार मानते। हा विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही या निवडणुकीला उतरलेलो आहोत आणि मला अतिशय आनंद होतो आहे की कोपरी गावापासून आमच्या या पॅनलची सुरुवात झालेली आहे प्रचाराची आणि आम्हाला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे। आम्ही प्रत्येक ज्यांना म्हणजे डोर टू डोर प्रचार करतो आहे आणि जनतेचा एवढा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे की आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर ते स्वतःच म्हणत आहेत की आम्ही कमळाला मतदान करणार म्हणून। म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे। मी असेल, रामचंद्रजी घरत असतील, शशिकलाताई पाटील असतील आणि शुभांगीताई पाटील असतील, आम्ही हे 4 उमेदवार म्हणून आम्ही या पॅनलमध्ये निश्चितच आमचा विजय बहुमताने होईल असा मला विश्वास आहे। भारतीय जनता पार्टीचे आम्ही पहिला म्हणजे आभारी आहोत। म्हणजे आम्हाला 4घांना पण एका पॅनलमध्ये तिकीट दिल्याबद्दल आदरणीय मोठी जबाबदारी आमच्यावरती दिलेली की त्यांनी सांगितले की ही एवढी मोठी जबाबदारी पाळत असताना आम्ही कोपरीपासून सुरुवात केलेली आहे। कोपरीचा तर रिस्पॉन्स चांगला आहे आणि आमच्याही वॉर्डामध्ये 4ही वॉर्डामध्ये आमचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि मी शक्यतो म्हणजे आम्ही बहुमतानेच हा पॅनल काढणार आणि तिथं सगळ्यात मोठी पोचपावती नाईक साहेबांना देऊ। उषाताईंनी तर म्हणजे तिची आता 3री टर्म आहे तर तिने तर कार्य केलेलंच आहे आणि तिच्या पाठीमागं आम्ही पण 2-3 टाईम सगळ्यांनी केलेलं आहे, तर तिच्या कामाचं तर कौतुक आहेच आणि त्यांच्या पाठीमागं आम्हीही तिच्या कौतुकाला प्रोत्साहन देतो।